सात याजकांनी 7 रणशिंगे घेऊन कोशापुढे चालावे. 7 रणशिंगे घेऊन कुठं चालावे? कोशापुढे. कोशापुढे. आता हा कोश काय आहे? काय येतो? संदूक. काय येते? संदूक. नितीन भाऊंच्या घरामध्ये हा प्रचार केला होता. पूर्वी संदूक कुठं होता? बाहेर. आज तो संदूक कुठे? आपल्या हृदयात आहे. आज येशू आपल्या हृदयात आहे. तो आपलं शरीर त्याचं मंदिर समजतो. मग आपलं शरीर जर त्याचं मंदिर आहे तर ह्या शरीरामध्ये घाण नसावी. हे शरीर तुम्ही पवित्र असं असावं. हालेलुया. माहिती आहे तुम्हाला त्या संदूकला उज्जैनी हा संदूक आहे. समजते? आता हा संदूक पडत आहे. परमेश्वर आपला तो आहे का की ह्याला पडू देईल? परमेश्वर तो आहे. पडलेल्यांना उचलतो. आपला तो परमेश्वर आहे का तो पडत? उज्जैनी काय केलं माहितीये? उज्जैनी पटकन त्याला पकडायला गेला तसंच उज्जैन जागेवर मेला. आज मी खरं सांगतो तुम्हाला, तुम्ही जर देवाचे मंदिर आहात, तुम्ही जर देवाचा कोश आहात, तुम्ही जर देवाचे संदूक आहात, तर जो तुम्हाला हात लावायला येईल त्याला जागीच मारायला लागेल. हालेलुया. आवाजही काढणार नाही तो. हालेलुया. जागी तो भस्म होईल. का? कारण तू त्या देवाला स्वीकारले जो देव वचनांद्वारे तुझ्या संग बोलतो. हालेलुया. तो परमेश्वर माझ्या संगत आहे. त्याला कान आहेत तो ऐकतो, त्याला डोळे आहेत तो बघतो, त्याला हात आहेत तो स्पर्श करतो. तो परमेश्वर तुमच्या आणि माझ्या संगत आहे. हालेलुया. तुम्हाला असं वाटतंय कुणीतरी तुम्हाला येऊन स्पर्श करल? तुम्ही त्या दुष्ट आत्म्याला आठवण करून द्या. उज्ज्याचं काय झालं? येतं खरं मला स्पर्श करायला. उज्ज्याच्या जागी तू असशील. हालेलुया. हा, आपला तो परमेश्वर नाही. त्याला पडताना कोणतरी उचलायला जाईल. तो परमेश्वर आहे. पडलेल्यांना सुद्धा ते उचलून उभं करतो. हालेलुया. मग तो